नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण डाळ तांदळाचा ढोकळा करणार आहोत। त्यासाठी 2 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेत। ढोकळा करण्यासाठी जुना आणि जाड तांदूळ घ्यायचा आहे। ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही। 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे। बाउलमध्ये डाळ तांदूळ टाकूया। 1 वाटी तांदूळ, दुसरी वाटी त्याच वाटीच्या प्रमाणात 1 वाटी चण्याची डाळ, सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये पाणी टाकते। 3 ते 4 पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। 3 ते 4 पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। डाळ आणि तांदूळ भिजून वर राहील एवढं पाणी टाकले। हे डाळ आणि तांदूळ आपल्याला 5 ते 6 तास भिजवून घ्यायचे। याच्यावर झाकण ठेवते। 6 तासानंतर आपण बघूया। डाळ तांदूळ भिजत घालून 6 तास झाले। 6 तासामध्ये डाळ तांदूळ छान भिजलेत। डाळ तांदळावरचं सर्व पाणी मी काढून टाकते। डाळ तांदळामधलं सर्व पाणी मी काढून टाकले। मिक्सरचं मोठं भांडं घेतले। आपण भिजवलेले डाळ तांदूळ याच्यामध्ये वाटून घेऊया। डाळ तांदूळ जास्त असल्यामुळे 2 बॅचेसमध्ये वाटायचे। अर्धे डाळ तांदूळ टाकलेत। ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतले होते त्या वाटीने 1 वाटी दही घेतले। याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकते। हे उरलेलं अर्धी वाटी दही आपण दुसऱ्या बॅचमध्ये टाकणार आहोत। डाळ आणि तांदूळ वाटताना पाण्याचा वापर जास्त करायचा नाही। जर आवश्यकता वाटली तर एखाद दुसरा चमचा पाणी वापरायचं। बारीक वाटून घेऊया। मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतले। अशा पद्धतीने बारीक वाटायचं आहे। डब्यात काढून घेऊया। उरलेले डाळ तांदूळ वाटून घेऊया। उरलेलं अर्धी वाटी दही टाकूया। 1 चमचा पाणी, बारीक वाटून घेऊया। दुसऱ्या बॅचचे डाळ तांदूळ वाटून झालेत, याच्यात टाकूया। पीठ थोडंसं हलवून घेऊया। अशा पद्धतीने 1 ते 2 मिनटं हलवून घ्यायचं। पीठ छान मिक्स झालं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे, खूप पातळ करायचं नाही। याला झाकण लावते। हे पीठ आपण 8 ते 10 तास किंवा रात्रभर फर्मेंट करून घेऊया। सकाळी बघूया। आपलं डाळ तांदळाचं पीठ रात्रभर झाकून ठेवलं होतं, छान फर्मेंट झाले। सर्व मिक्स करून घेऊया। 2 मिनटं छान मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते। 2 चिमूट हळद, सर्व छान मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। पीठ जास्त पातळ करायचं नाही, नाही तर ढोकळा व्यवस्थित होत नाही। गॅसवर स्टीमरमध्ये ढोकळा वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवले। ह्या प्लेटमध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत। याला तेल लावून घेऊया। तेल सर्व बाजूने व्यवस्थित लावायचं, म्हणजे ढोकळा व्यवस्थित निघतो। कडेकडेनेही तेल लावून घ्यायचं, म्हणजे ढोकळा चिकटून राहत नाही, व्यवस्थित निघतो। याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। तेल टाकल्यामुळे ढोकळा छान सॉफ्ट होतो। ढोकळा वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये ठेवलेलं पाणी गरम झालेलं आहे। या मिश्रणामध्ये 1 पाकिट इनोचं टाकूया। याच्यावर थोडंसं पाणी टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही अर्धा चमचा खायचा सोडा टाकू शकता। स्टीमरमधलं पाणी गरम झाल्यावरच ही प्रोसेस करायची आहे। इनो सगळीकडे छान मिक्स झाला आहे। आता आपण हे मिश्रण प्लेटमध्ये ओतून घेऊया। मिश्रण प्लेटमध्ये ओतून घेऊया। या प्लेटला आपण अगोदरच तेल लावून घेतले आहे। याच्यामध्ये मिश्रण ओतूया। स्टीमरमधलं पाणी छान गरम झालं आहे। याच्यामध्ये ही प्लेट ठेवूया। ठेवताना थोडी टॅप करून घ्यायची आहे, म्हणजे मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरतं। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 15 मिनटं ढोकळा वाफवून घेऊया। 15 मिनटानंतर आपण बघूया। 15 मिनटं झाली आहे, झाकण काढून बघूया। ढोकळा छान वाफवला गेला आहे। सुरीला पीठ चिकटत नाही आहे, म्हणजे ढोकळा व्यवस्थित वाफवला गेला आहे। आता मी गॅस बंद करते। थंड झाला की हा ढोकळा आपण कापून घेऊया। ढोकळा छान वाफवला गेला आहे। हाताला कुठेच पीठ चिकटत नाही आहे। थंड झाला की आपण हा कापून घेऊया। गॅसवर फोडणीसाठी 2 चमचे तेल तापत ठेवले आहे। तेल गरम झालं आहे। 1 छोटा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली। 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, चिमूटभर हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं,
सर्व मिक्स करून घेऊया. गॅस कमी केला आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. 3 ते 4 चमचे पाणी टाकलं आहे. 1 मिनिटभर सर्व छान उकळून घेतलं आहे. गॅस बंद केला आहे. थंड झालं की ही फोडणी आपण ढोकळ्याला टाकूया. फोडणीमध्ये थोडं पाणी टाकलं की ढोकळा खाताना कोरडा लागत नाही. ढोकळा थंड झाला आहे. कापून घेऊया. कडेकडेने सोडून घेऊया. फोडणी टाकूया. फोडणी सर्व बाजूने पसरून टाकायची आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. याच्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओलं खोबरे टाकू शकता. ढोकळ्याला खूप छान रंग आला आहे. आपला ढोकळा तयार झाला आहे. ढोकळा काढून घेऊया. छान झाला आहे ढोकळा. छान स्पॉन्जी झाला आहे. आपला डाळ तांदळाचा ढोकळा तयार झाला आहे. प्लेटमध्ये सर्व केला आहे. छान झाला आहे ढोकळा. ढोकळ्याला छान रंग आला आहे. छान स्पॉन्जी झाला आहे. घरगुती साहित्यातून होतो. चवीला छान लागतो. आपण नाश्त्यासाठी करू शकतो. मुलांना डब्याला देऊ शकतो. ढोकळा कसा झाला ते बघूया. छान स्पॉन्जी झाला आहे. मऊ लुसलुशीत झाला आहे. ढोकळ्याला छान जाळी पडली आहे. छान झाला आहे ढोकळा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.